शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखे हुबेहूब दिसणारे भगवान शेवडे हे देखील भगवी वस्त्र घालून मराठा मोर्चात सहभागी झाले होते। त्यांना साताराचे बाळासाहेब म्हणून देखील संबोधलं जातं। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। मराठ्यांची राजधानी समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये आज मराठी क्रांती मोर्चाचा सुरुवात होती। आज साधारण 12 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। आता आपल्या सोबत शेवडे एक आहेत, त्यांनी आतापर्यंत बऱ्याच मोर्चांमध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यांना विचारूया आपण, काय सांगाल तुम्ही? 2,500 कार्यक्रमात काय सांगाल तुम्ही क्रांती मोर्चाबद्दल? आज सातारा जिल्ह्यात छत्रपतींच्या सातारच्या राजधानीत जो क्रांती मोर्चा निघत आहे तो तुम्हाला सांगतो, मी 1980 पासून साताऱ्यात राहतो, पण शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक ते तेवढ्या पुरतं फक्त मला भगवे दिसतात। आज मला असं वाटतंय की सातारच्या राजधानीत शिवजयंतीच आहे आणि अख्खा सातारा जिल्हा किंवा संपूर्ण सातारा जिल्हा ह्या आरक्षणासाठी आणि कोपर्डी हत्याकांडासाठी जमा झालेला आहे। तर शासनाने याकडे लक्ष देऊन काही प्रश्न निकालात काढावेत। जय महाराष्ट्र, जय शिवराय। शासनानं आरक्षणासंदर्भात असेल किंवा मराठ्यांच्या वर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भात असेल, अॅट्रॉसिटीच्या संदर्भात लक्ष देऊन हे प्रश्न निकालात काढावेत असं त्यांचं म्हणणं होतं। ओंकार कदम, साम टीव्ही, सातारा।